एक चांगली फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि कित्येक वेळा दोन्ही टीम एकत्रित खेळताना पाहतो पोलादपूर 11ला, परंतु आज जर पाहिलं तर दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात पाहतोय. सोपनदादा मोरे अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यामध्ये अगदी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व पोलादपूर तालुक्यामधील आणि नक्की त्यांच्या माध्यमातून देखील बरेचशा स्पर्धा आपण पाहतो. 4 स्पर्धा एका वर्षामध्ये करणारा माणूस एकमेव आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये ते म्हणजे सोपनदादा मोरे. अगदी आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार पुण्यामध्ये त्यांना मिळाला आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती आपण करतोय. कळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण सोपनदादा मोरे यांचा केला जातोय. एक विशेष सन्मान सोपनदादा मोरे असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला सहकार्य प्रत्येकासाठी वेळोवेळी धावून जाणारं व्यक्तिमत्व. अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच जर पाहिलं तर अगदी मोठे मोठे उपक्रम त्यांनी देखील सांगितलं की 5000 झाडं लावायची आहेत परंतु 2500 झाडं लावणार आहेत. या हा उपक्रम त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच विजय तळेकर आणि सचिन सुर्वे या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. प्रत्येकाचा मान सन्मान अगदी विशेष लक्ष बारकाईने लक्ष रुपेश जाधव यांचे, कारण असोसिएशनची कमिटी आहे, गावातून देखील लोक येत आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. या बॉलवरती फटका फसलाय. सूरज सोनावणे गोलंदाजी मार्कवरती आणि अजिंक्य पवार अगदी जर पाहिलं तर एक सिंगल घेताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग विकेट पाहायला मिळालं, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. 4 धावा. चार धावा फलकावरती आहेत. ऊन पाऊस सारखं पाहायला मिळतोय. समोर फटका उंच तर गेलाय, लांब जाईल का आणि लांब देखील गेलाय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. सिक्सर आला. सहा धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. अगदी जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती. या बॉलवरती देखील स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. समोर अजिंक्य पवारचा वार, सारेजगार येतोय षटकार. अशोक पवार सर पहिले रेडकोट घाला नंतर षटकार द्या. ज्या 6 धावा आल्या, अजिंक्य पवारने लगातारचे 2 षटकार ठोकलेत. कोलात पुन्हा एकदा उडवलाय. पावसाची सुरुवात आणि अजिंक्य पवारची देखील सुरुवात झाली आहे. 3 बॉलवरती 3 लगातार षटकार ठोकलेत अजिंक्य पवारने. काय बॅटिंग चालू आहे. पाऊस येतोय, पावसाचं आगमन झालं आणि अजिंक्य पवारचं देखील आगमन झालं आणि सूरज सोनावणेचं स्वागत या 3 षटकाराने केलंय. हा चांगला बॉल. आता चांगला टप्पा आहे. तुम्हाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल धावा झाल्या त्या 22. पहिले 2 बॉल सूरजने चांगले टाकले, केवळ 3 धावा, परंतु त्याच्यानंतर 3 षटकार आले. ओमकार टूर्सचे ट्रॅव्हल्सचे अगदी चालक आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. बावीस झाल्यात. पहिलं षटक संपलंय. आता संदीप कदम स्वतः गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सरळ बॅटने अगदी फेस ओपन केला आणि पाठवलं या बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून कल्पेश मोहितेच्या बॅटमधून. सिक्सर.
त्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षककडे आहे. एक धाव मिळेल, दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा, 4 धावा आल्यात. पहा मिस फिल्डिंग केली गेली आणि बॉल सीमारेषा देखील ओलांडतोय आणि या बॉलवरती देखील चौकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. 32 आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या जर पाहिली तर कळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील या संघाने बनवली गेली होती. अभिजित जाधवच्या बॅटमधून तब्बल 72 धावा आल्या. संघाने धावा बनवल्या होत्या 91. अगदी सर्वाधिक टोटल जर पाहिली तर या स्पर्धेमध्ये कळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील संघाची आज पाहायला मिळाली. अभिजितच्या 72 धावा आणि 9 षटकार त्याने खेळले गेले होते. तो संघ देखील विजय झालाय आणि भैरवनाथ देवळे संघ देखील 2 सामने त्यांनी देखील जिंकलेत. हा बॉल आता खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट फिरवली अगोदरच, बॉल निघून गेला विकेट किपरकडे. किशोर शेठ कराड, किशोर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ह्या बॉलवरती देखील फटका बरोबर आलेला नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एकच धाव, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाईल. या षटकामध्ये देखील धावा आल्या. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या संदीप कदम यांनी. मागील मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी संदीप कदम यांची. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी घेतला गेला होता आणि कल्पेश मोहितेने देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. परंतु अजिंक्य पवार 3 बॉलवरती 3 षटकार त्यांनी ठोकलेत. ऑन साइडला फटका बरोबर आलेला नाहीये. तिकडे क्षेत्ररक्षक मात्र उमेश सकपाळ बॉलवरती जातील. एक सिंगल, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल. परंतु धडपड पहा अजिंक्य पवारची तिकडे पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न केला होता परंतु बॉल चांगला फेकला. चांगली फेकी राहिली उमेश सकपाळ यांची. पुढचा बॉल खाली राहिला. बॉल आता का सूरज सोनावणेकडे. सूरज सोनावणे देखील बीट केले. कल्पेशला देखील बीट केलं. सूरजला देखील बीट केलं आणि बॉल जर पाहिला तर बॅटची कडा घेऊन निघून गेला सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आता बिलाल निगुडकर, एक लिजेंड खेळाडू आपण पोलादपूरसाठी. आणि जर पाहिलं तर छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरसाठी बिलाल निगुडकर यांना देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत आणि अजूनही तोच दबदबा त्यांचा कायम आहे. गोलात टाकला, हेलिकॉप्टर खेळला. बॉल तिकडे अरमान आहे. झेल सुटणार नाहीये आणि महत्वाचा झेल अजिंक्य पवार बाद.
आपल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे देखील हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी ही स्पर्धा काळकाई नवलाई क्रिकेट क्लब पळशील आपण पाहतोय. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप दिवस दुसरा अंतिम दिवस. हा बॉल ऑप्टिक्सच्या 12 बाहेर पंचांनी दोन्ही समांतर केलेत आणि कळवलंय ही धाव अवांतर आहे. एक्स्ट्राची धाव आहे. एक्स्ट्राच्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. बिलाल निगुडकर आपण पाहतोय आणि शेखर बॅटिंग साठी आलेत आणि इथे मात्र जर पाहिलं तर चांगला बॉल बिलाल यांचा पाहायला मिळाला. डॉट बॉल. समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला खेळलाय. सूरज सोनावणे आहे. बॉल अडवलाय तिकडे. आता चांगला स्टॉप केलाय. सूरजला नेहमी आपण पाहतो बाउंड्रीवरती फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग राहते त्याची. आता चांगला बॉल स्टॉप केला. एक धाव घेतली. कल्पेश मोहिते अद्यापही मोठा फटका. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला आणि हा बॉल देखील आता कल्पेश वाट पाहत होता या चेंडूची आणि वाट लावली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. खेळण्यात हेलिकॉप्टर खाली होता. बॉल ढकलला कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघून गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला बिलालच्या माध्यमातून. अगदी थोडस महागड षटक आणि फुल टॉस. फक्त दिशा दिली. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. येतो या सिक्सर. धावा धाव फलकावरती आहेत. अब तक 56. छप्पन्न झाल्यात. शेवटच्या षटकासाठी उमेश सकपाळ गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल वरती देखील जर पाहिलं तर उमेश सकपाळ बॉलिंग मार्क वरती येत आहेत. हे देखील एक लिजेंड खेळाडू आहेत. 40+ आहेत. बरेचसे खेळाडू आपण 40+ देखील पाहतो. सांबरगणी टीम आलेत का संपूर्ण टीम? पहिल्याच बॉलवरती एक सिंगल. 57 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. फटका फसलाय. चेंडू हवे. झेल होणार का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. उमेश सकपाळ पहा पावसामध्ये तुम्हाला चित्र पाहायला मिळतच असतं. पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टी सर्व पाहायला मिळतात. धाव फलकावरती आता 2 ने पुढे गेला धाव फलक. $59 वरती धाव फलक. 59. $59 वरती संघ हनुमाननगर पोलादपूर. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल आपण हनुमाननगर संघाची पाहतोय. कल्पेश सलामीसाठी आले होते. 2 षटकार 2 चौकारांची बॅटिंग ते करतायत. 3 षटकार ठोकलेत आणि 2 चौकार. धावसंख्या 56 होता.
59 59. चार बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हाफ ट्रॅकर या ठिकाणी खेळला आणि बॉल रवींद्र इंगवले यांच्या मस्तकावरती दस्तक देत सीमारेषा पलीकडे गेला. आला हा षटकार. उमेश यांच्यावरती आक्रमण केलंय कल्पेश मोहितेनं. एक षटकार ठोकलाय. आता खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंगॉन मध्ये अरमान पाहायला मिळतोय. एक धाव घेतली का दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि कल्पेशला या ठिकाणी जर पाहिलं तर परतावं लागते. आता शेखरला धावबाची विकेट सॅक्रिफाय केली आहे विकेट. आहे झेल होईल का पाहावं लागेल. खेळाडू त्या ठिकाणी आहे बॉल वरती. झेल टिपलाय आणि अगदी चांगला झेल टिपत असताना आपण पाहायला मिळतोय आणि कल्पेश मोहितीची देखील खेळी संपुष्टात येते. मैदानाच्या आतमध्ये आता अनिकेत पवार संघाचा कर्णधार हल्ला आपण पाहतोय. युवराज दाभेकर आपण आला असेल तर संपर्क करा. युवराज दाभेकर साहेब, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव युवराज दाभेकर साहेब, आपण आलात तर आमच्याशी लवकर संपर्क करा. चांगला बॉल, वेगवान, टप्पा चांगला होता, वेग देखील होता या बॉलवरती पाहायला मिळाला आणि धाव मिळणार नाही. विकेट मिळेल शेवटच्या बॉलवरती आली विकेट. षटक संपले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या. धाव फलकावरती 67 धावा, 67 धावांची आवश्यकता. 24 बॉल आणि 67 रन्स टू विन. वावे टीम चला टॉस साठी या. आणि केवणाळे, वावे आणि केवणाळे चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. वावे टीम कॅप्टन पाठवा आणि केवणाळे टीम छावा 11 केवणाळे चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरला 67 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. संदीप कदम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये,
रबर बॉल क्रिकेट म्हटलं की संदीप कदम ओपन गटातील व्यावसायिक गटातील हे नाव अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना माहिती आहे आणि भल्या भल्या गोलंदाजांना अगदी भर पावसामध्ये षटकार चौकार ज्यांनी ठोकले पोलादपूर तालुक्याचं वैभव सध्याच्या घडीला पोलादपूर तालुका अगदी उंचीवर घेऊन जाण्याचं काम कोणी केलं असेल तर संदीप कदम सरांनी केलं आणि प्रत्येक खेळाडूंना अगदी शिस्त आणली आणि आज पोलादपूर तालुका संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखू जाऊ लागला आणि ते नाव संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी घाटकोपर पासून सुरुवात झाली प्रवास त्यांचा सुरुवात त्याच्यानंतर पुण्यामध्ये स्थायिक झाले पुण्यामधून नंतर जर पाहिलं तर पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाले आणि तिकडून मात्र सुरुवात झाली. उमेश मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. चला केवनाळे टीम टॉस या ठिकाणी केला जाईल. उमेश मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये सूरज मोरे कुठे आहेत? सूरज मोरे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी एक एक मॅच पराभूत झालेत. लुजर लुजरचा सामना केवनाळे विरुद्ध आपण पाहणार आहोत तो वावे संघ देखील खास पोलादपूरवरून या ठिकाणी दाखल झाला आहे स्पर्धा खेळण्यासाठी. दादा अँड कंपनी वावे हा संघ PTPL ला पाहिला त्यामध्ये विजेतेपद पटकावलं. PTPL पर्व चौथ्याचं विजेतेपद या वावे टीमनं पटकावलं आणि तो संघ खास पोलादपूरवरून या ठिकाणी दाखल झालाय. टॉस जिंकलाय वावे टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर बॅटिंग करेल केवनाळे टीम नेक्स्ट मॅच मध्ये. कळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप. प्रत्येक स्पर्धा साहेब आम्ही पाहतो त्यावेळेला गावाच्या नावानं स्पर्धा असते देवाच्या नावानं स्पर्धा किंवा स्वतःच्या नावानं स्पर्धा परंतु पळचील गावानं अशी स्पर्धा आणली की ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणजे असोसिएशनच्या नावानं हा वर्ल्ड कप मिनी वर्ल्ड कप ठेवण्यात आला. ही पहिली स्पर्धा पळचीलकरांची आणि पळचील गावची पाहायला मिळाली. टॉस वावे टीमने जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय पुढच्या मॅच मध्ये. प्रत्येक गाव वेगवेगळं काहीतरी करत असतो त्यापैकी पळचील गाव हे देखील बरेचसे ग्रामस्थ देखील आज काल आणि आज या ठिकाणी येताना पाहायला मिळाले आणि सर्व शेवटपर्यंत थांबलेत. ही बाब मोठी आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबणं ही सोपी गोष्ट नाहीये आपले सर्व कामधंदा सोडून परंतु आपल्या मुलांनी काय केलंय कित्येक वर्ष पळचील संघ क्रिकेटमध्ये आहे त्या आज सर्वांनी पाहिलं असेल की पळचील टीम आणि आमची मुलांनी काय केलंय. अगदी पहिली स्पर्धा पार पडली असोसिएशनची त्यामध्ये विजेतेपद कोणी पटकावलं असेल तर ह्या पळचील टीमनं पटकावलं होतं. सुरुवात होते दुसऱ्या डावाला 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. संदीप कदम स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला रवींद्र इंगवले तर गोलंदाजी मार्क वरती कल्पेश मोहिते. कमी गतीने टाकलेला बॉल कटरचा वापर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं बाहेर निघाला आणि पहिला चेंडू आलाय डॉट चेंडू येतोय. सुरुवात कल्पेशची चांगली बॅटिंग चांगली केली कल्पेशने चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन गेला. अजिंक्य पवारने देखील चांगली बॅटिंग केली. अजिंक्य पवारच्या नावावरती बरेचसे विक्रम आहेत. 6 बॉल 6 षटकार मारण्याचे 2 वेळा त्याचे विक्रम आहेत. असे बरेचसे खेळाडू आहेत आपल्या पोलादपूरमध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आपल्या पळचील गावचा अभिजित जाधव समीर जाधव हे खेळाडू देखील आपण ओपन गटामध्ये देखील म्हणजे मोठ्या क्रिकेटमध्ये देखील त्यांना पाहतो आणि आज अबू जाधवची बॅटिंग जर पाहिली तर 72 धावा एकट्याने बनवल्या आणि संघानं 91 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या कोणाची आहे तर ती पळचीलकरांचीच आहे पळचील गावचीच आहे. पुढचा बॉल खोला टाकला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलाय. कल्पेश चांगली गोलंदाजी करतायत. कल्पेशला माहिती आहे की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे परंतु संदीप कदम देखील काही कमी नाही आहेत. बरंचसं क्रिकेट त्यांनी देखील खेळलं आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये संघ खेळत असतात. बाहेरच्याच फॉर्मॅटमध्ये ओपनच्या फॉर्मॅटमध्ये गाव टू गावच्या स्पर्धेमध्ये आपल्या पळचील गावचाच आर्यन पवार हा देखील मोठ्या लेवलचं क्रिकेट संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये खेळतो आणि पोलादपूर इलेव्हन हा संघ संपूर्ण मानगाव असू देत महाड असू देत तिकडे जाऊन आपल्या नावाचा दबदबा त्यांनी निर्माण केलाय. त्या बॉलवरती देखील एक सिंगल एक धाव आली. सूरज सोनावणे आणि कल्पेश मोहिते पोलादपूरचं अगदी क्रिकेट जर पाहिलं तर या जवळून या दोघांनी देखील अगदी सर्वांना भुरळ घातली आणि हे 2 नावं अगदी पाहिलं तर अगदी आज पोलादपूरमध्ये चर्चेची नावं आहेत. हुक करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. जिथं मात्र पाणी आहे तिथं मात्र बॉलिंग करतायत कल्पेश मोहिते आणि बॉल स्किट होतोय आणि विकेट कीपरकडे जातोय. हेच मात्र अजिंक्यने आणि अनिकेतने सांगितलं असावं. कल्पेशला देखील माहिती आहे जिथं पाणी आहे तिथं बॉल टाकायचा आहे. बॉल सरळ निघून जातो विकेट कीपरकडे. ही बॉलिंग तुम्हाला करायची आहे. पावसाळ्यामध्ये हेच करायचं असतं. टप्पा फक्त पाहायचा आहे पाणी जिथं साचलंय तिथं बॉल टाकायचा आहे आणि आता तेच चालू आहे कल्पेशच्या माध्यमातून.
आडव्या बॅटनं ऑन साईडला मोठा फटका अद्यापही या ठिकाणी येत नाहीये. एक धाव घेतली जाईल. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शांतता पाहायला मिळते आणि षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती झाल्या त्या धावा केवळ 3 धावा धावफलकावरती झाल्यात. सुशील पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन होतोय. आपलं हार्दिक स्वागत. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल सुशील पाटील यांचं, कारण साहेब मैदान उपलब्ध नव्हतं. अगदी मैदान दुसरीकडे होतं, तिकडे तयारी केली परंतु तिकडे नाही झालं. या मुलाला फोन केला एक, त्यांनी सांगितलं की हो मिळेल एका रात्रीमध्ये मैदान, आणि हे रुपेश जाधवनी सर्व सजावट करून टाकली आहे. सुशीलचं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू, आभार मानू. असंच प्रेम, असंच तुझे सपोर्ट आम्हाला या पोलादपूर तालुक्याला राहू दे आणि प्रत्येक गावाला राहू दे. कोणालाही हे मैदान देत नाही परंतु पोलादपूर तालुक्यासाठी मैदान नेहमी केव्हाही अवेलेबल असतं. YouTube लाईव्ह देखील त्याचंच आपल्याला पाहायला मिळतं. हे मैदान देखील त्यांचंच आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. कल्पेशचं चांगलं षटक. आता अजिंक्य पवार गोलंदाजी मार्कवरती. वेगानं बॉल आलात, वेगानं बॅट फिरवली, पॅरलल स्ट्रोक या ठिकाणी फ्लॅट षटकार येतोय. संदीप कदम ब्रँडेड फटका षटकार. आणि हा षटकार ठोकलाय. संदीप कदम यांच्या नावावरती देखील एक बाईक आहे. कल्पेश मोहितेच्या नावावरती 2 बाईक आहेत मालिकावीराच्या, आणि समीर भोसले जो मात्र कोंडवी गावचा त्याच्या नावावरती देखील एक बाईक या 4थ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. हुक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक होते तिकडे, बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चांगली फिल्डिंग केली आहे. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. मोठे फटके खेळावे लागतील. 2 बॉलवरती 8 आल्यात. 2 धावसंख्या पुढे जाते 11 वरती. एक शॉट आहे का? एक शॉट. 1 बाउन्स. 2 धावा आहेत. हुकचा फटका पाहायला मिळाला होता परंतु तिकडे बॉल चांगला स्टॉप केला. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. परंतु पुन्हा एकदा अजिंक्य पवार. हा देखील हुकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे आता, ते पडले. बॉल थांबणार नाही. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल आणि धावा मिळतील त्या 4. मध्ये आलाय म्हणजे धावा आल्या त्या षटकामध्ये. संघाचा स्कोर कार्ड 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. सरळ फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स. त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय चेंडू. धावा मिळतोय त्या बॉलवरती. पुन्हा एकदा 4-4-4. मेरिट वरती फटके संदीप कदम खेळतायत. ज्या साईडला बॉल येतोय तिकडे मात्र फटके खेळतायत. अगदी हा फटका देखील चांगला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता आणि 4 धावा आल्या. पुढचा बॉल अजिंक्य पवारचा. या बॉलवरती देखील फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिकडे निहाल पोहोचतोय.
बॉल तर चांगला स्टॉप केलाय निहालने. धाव मिळेल एक. बॉल चांगला स्टॉप केलाय निहालने, धावा वाचवल्यात. काय खेळाडू असतात आपल्या टीम मध्ये ज्यांना बॅटिंग नाही मिळाली, बॉलिंग नाही मिळाली, परंतु आपल्या टीमसाठी धावा वाचवायच्यात. एक एक धाव महत्वाची आहे. काल एक संघ आपण पाहिला एका धाब्याने पराभूत झाला, म्हणजे घागरकोंड संघ. 1 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता होती. षटकार आला परंतु एका धावेने संघ पराभूत झाला. म्हणजे क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची आहे आणि ती धाव आपण आता जर पाहिलं तर घेतली आणि आपल्या टीमसाठी निहालनं 3 धावा वाचवल्या गेल्यात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 20 वरती येणारे 13 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 47 हे इक्वेशन आहे. धावा होऊ शकतात. कित्येक वेळा आपण पाहिल्यात अशा मॅचेस, धावा आल्यात, धावा बनल्यात. रवींद्र इंगवले मोठे फटकेबाजी करण्यासाठी ते देखील ओळखले जातात. आता करावी लागेल, आवश्यकता आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर कमबॅक करू शकतो. 13 बॉल 47. फुलटॉस बॉल चुकी केली. बॉल हवेत आहे, आतमध्ये आलाय बॉल पुन्हा एकदा आणि क्षेत्ररक्षक तिकडे आला होता. असं वाटलं षटकार जाईल की काय, परंतु बॉल आतमध्ये आला आणि धाव मिळाली ती या बॉलवरती एक. षटकाची समाप्ती झालीये. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती बनल्यात त्या बिनबाद 22 धावा. एंड ऑफ दी एकच झाली आहे. 21 झाल्यात. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. 21 बिनबाद 21 बनल्यात. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये करायचे त्या इथून पुढे 23च्या सरासरीनं 46 धावा. बॉल धावांची आवश्यकता 46. 23ची सरासरी, 23च्या धावगतीने धावसंख्या बनवायची आहे. 23 धावा प्रत्येक षटकामागे बनवायच्यात आता छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमला. पहिलाच बॉल बॅटवरती बरोबर आलेला नाहीये. लॉंगॉन मध्ये फटका खेळलाय. अजिंक्य पवार पहा धडपडतोय. मगाशी देखील पडला, आता देखील पडला आणि हे चित्र तुम्हाला पावसामध्ये पाहायला कित्येक वेळा मिळतं. दुखापत झाली नाही ना अजिंक्य? ओके ना? हे धडपड करणारे खेळाडू आहेत पोलादपूरमध्ये, म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आपण नेहमी पाहतो. परंतु स्वतःची काळजी देखील घ्या क्रिकेट खेळत असताना देखील. आणि विशेष सूचना असेल की बाईक चालवताना स्वतःची विशेष काळजी घ्या, कारण आपण आता पोलादपूरमध्ये गेली 15 दिवसामध्ये 2 अपघात पाहिले. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. संदीप कदम पाहत राहिले आणि अनिकेत पवार संघाचं नेतृत्व त्याच्या खांद्यावरती संघाने सोपवले गेले, परंतु तशी तो कामगिरी करतोय. डॉट बॉल आलाय. 10 बॉल 45. 10 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. दहा बॉल 45. षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाही. श्लोक जाधवने देखील काम चांगलं केलं या स्पर्धेमध्ये. जे मान्यवर येत आहेत त्यांचे व्हिडिओ अगदी बनवतो, अपलोड देखील करतो. श्लोक आर्ट्स या नावाने त्याचं पेज आहे इंस्टाग्रामवरती. फटका खेळाय संदीप कदम यांच्या बॅटमधून दूरवरचा गगनवेदी आकाशाला गवसणी घालणारा उतुंग षटकार.
6 धावांसाठी ची आवश्यकता होती आणि त्या धावा बनवल्या होत्या रवींद्र इंगवलेने आणि सामना देखील जिंकून दिला होता. अरमानने देखील कित्येक वेळा अशा मॅचेस जिंकून दिल्यात. पुण्यामध्ये देखील अशी स्पर्धा दामनदेवीची तिकडे वाटलं नव्हतं की संघ जिंकेल, परंतु अरमानची जी काही फटकेबाजी होती ना ती अगदी तब्बल त्याने त्या स्पर्धेमध्ये 15,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं होतं शेवटच्या बॉलसाठी. परंतु आता रवींद्र इंगवले कारनामा करतील का? 6 बॉल 31 ची आवश्यकता. निहाल आला एक युवा खेळाडू हनुमाननगर साठी, चांगली गोलंदाजी तो देखील सध्याच्या घडीला करतोय. एक सिंगल घेण्यात आली आहे. आता 5 बॉल 5 षटकार मारायचे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग असोसिएशनचा नियम आहे, परंतु पावसाळी स्पर्धा खेळतो आपण आणि नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टॉस जिंकला होता मागील मॅच मध्ये वावे टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंग साठी केवनाळे संघ असेल. पाच बॉल 5 षटकार मारायचे. 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. खेळपट्टीच्या बाहेर नो बॉल. पंचांनी घोषित केलाय नो बॉल आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. काल आपण शेवटचा सामना पाहिला, अगदी काळोख पडला होता. 3 ओव्हरमध्ये 41 करायच्या होत्या. समीर भोसले आणि तेजसने जी काय बॅटिंग केली, अक्षरशः अंधारामध्ये त्यांनी रिव्हर्सचे फटके मारून सामना जिंकून दिला होता. संजय मोहिते हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. फटका फसलाय. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. आणि हा बॉल इकडे मात्र जर पाहिले तर धावबादची विकेट मिळतीये. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. हाताला स्टंप लागला आणि पंचांनी नो बॉल घोषित केला. आणि तिकडे मात्र जर पाहिलं तर अशा 2 धावा मिळाल्या. तर 2 धावा आहेत ना, आउट आहे. निहालने हा सामना जिंकून दिला तर संजय मोहिते यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फ्री हिट असणार आहे कंटिन्यू. सर 2 धावा आहेत ना आताच्या. 2 धावा. ओके ओके 2 धावा आहेत. नो बॉलचे 1 आणि 1 धावून पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या आता 40. 5 बॉल मध्ये 27 करायच्यात. पोलादपूरमध्ये देखील संपूर्ण मॅच पाहतायत. पोलादपूर हनुमाननगर मधून देखील मॅच पाहतायत. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरमध्ये देखील काही प्रेक्षक, काही क्रिकेटचे चाहते मॅच पाहतायत, कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत आणि कित्येक वेळेला असेच मॅचेस पाहायला मिळाल्यात. 5 बॉल मध्ये 27 करायच्यात. बॅटिंग साठी अरमान दाखल झालेत आणि त्यांच्या जोडीला संदीप कदम आहेत, बॅटिंग करतायत. संदीप कदम आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, परंतु 5 बॉल मध्ये 27 होऊ शकतात आणि कित्येक वेळेला केल्यात संदीप कदम यांनी, परंतु आता देखील ती अवस्था आहे. निहालच्या विरोधात त्या धावा बनवायच्यात. किंवा खेळाडू तर एका बाजूला अनुभवी खेळाडू. खोलात टाकलेला बॉल पहा. लोअर फुल टॉस. चांगली गोलंदाजी केली निहालने. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव पूर्ण केली. 4 बॉल आणि 25. 4 बॉल वरती 4 षटकार. एक खराब बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, परंतु निहाल चांगली गोलंदाजी करतोय. हा चांगला बॉल टाकला. 4 बॉल 25 ची आवश्यकता आहे विजयासाठी.
संजय मोहिते यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज मॅच जिंकून दिली निहालने तर दिलं जाईल. 4 बॉल 25. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी. वावे टीम आपण सज्ज राहा. मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. केवणाळे टीम आपले बॅट्समन तयार ठेवा. छावा 11 केवणाळे. हा देखील वाह, चांगली गोलंदाजी. एका अनुभवी खेळाडू समोर अशी गोलंदाजी करणं नक्कीच वाखाणण्याजोग आहे आणि ती गोलंदाजी निहालच्या माध्यमातून सामना आता जर पाहिलं तर संपूर्णपणे हनुमाननगर पोलादपूरच्या बाजूने जातोय. 3 बॉल 25 ची आवश्यकता. अजिंक्यने चांगली बॅटिंग केली, कल्पेश मोहितेने बॅटिंग केली. गोलंदाजी अनिकेत पवारची चांगली राहिली, निहालची चांगली गोलंदाजी, कल्पेशची देखील चांगली गोलंदाजी. या चेंडूला सन्मान दिलाय. आता एक सिंगल मात्र प्राप्त होईल, जास्तीचा काही फरक पडणार नाहीये. 2 बॉल बाकी शेवटचे, लास्ट 2 बॉल. हनुमाननगर संघ नक्कीच ताकदवान संघ. 1-2 सामने त्यांनी जिंकलेत. आज अनिकेत पवार वरती नक्कीच जर पाहिलं तर कर्णधार पदाची धुरा त्याच्या खांद्यावरती आहे. हा देखील चांगला बॉल. निहालच्या नावाची चर्चा देखील आता घेण्यास भाग पाडले. निहालने चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळालाय. PTPL ला देखील एक मॅच त्यांनी अशी जिंकून दिली होती. 6 बॉल आणि 3 धावांची 6 बॉल 7 ची आवश्यकता होती आणि त्यावेळेला निहालने सामना जिंकून दिला होता. मोठा फटका आलाय अरमानच्या बॅटमधून, परंतु उशीर झाला असंच म्हणावं लागेल आणि सामना जिंकलाय